दौऱ्याची बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीमध्ये 50 मिनिटे बैठक झालेली आहे। यावेळी शिंदेंनी राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पैसे देऊन मित्र पक्षांचे नगरसेवक फोडतात अशी तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती आहे। तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेना नेत्यांचे प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। मवियातील पराभूत उमेदवारांना भाजपात प्रवेश देऊन ताकद देत असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। बघा बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कुठले मुद्दे होते आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। दिल्लीत अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये 50 मिनिटे चर्चा झाली। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपने सेना नेत्यांना प्रवेश दिल्याने शिंदेंनी शहांकडे नाराजी व्यक्त केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांबाबत शहांकडे तक्रार करण्यात आली। रवींद्र चव्हाण पैसे देऊन मित्र पक्षांचे नगरसेवक फोडतायत असा आरोप शिंदे सेनेने केलाय। मवियातील पराभूत उमेदवारांना प्रवेश देऊन ताकद दिल्याची तक्रार देखील शिंदेने केली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।